नमस्कार मित्रांनो, सोशल मीडिया आजकाल सगळे यूज करतात. सगळ्यांकडे फोन आहे. त्या फोनमध्ये सोशल मीडिया ॲप्स आहे आणि प्रत्येकजण सोशल मीडिया यूज करतं. बघा मित्रांनो, सोशल मीडिया जर चांगल्या पद्धतीने यूज केलं तर ते खूप फायदेशीर ठरतं. पण त्याचा जर दुरुपयोग केला, जास्तीत जास्त वेळ त्याच्यावर घालवला तर त्याच्याने मेंटल प्रॉब्लेम्स येतात, फिजिकल प्रॉब्लेम्स येतात, खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. स्ट्रेस वाढतो, कंपॅरिझन करतो आपण लोकांशी, दुःखी होतो, अशा खूप साऱ्या गोष्टी घडतात. तर जेव्हा आपण सोशल मीडियावर जास्त टाईम स्पेंड करतो त्याला म्हणतात सोशल मीडिया ॲडिक्शन. म्हणजेच काय, तुम्ही जर जास्तीत जास्त वेळ दिवसातला सोशल मीडियावर घालवताय तर तुम्हाला सोशल मीडिया ॲडिक्शन आहे. आणि जर तुम्हाला नसेल तर तुमच्या मित्राला असू शकतं. जर तुम्हाला वाटतंय की तो सर्वात जास्त टाईम सोशल मीडियावर घालवतोय तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी बघा, पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये 2 अशा मेथड सांगणार आहे की सोशल मीडिया ॲडिक्शन कसं ब्रेक करायचं, त्याचं लॉजिक पण मी समजून सांगणार आहे. सो हा व्हिडिओ पूर्ण बघा, खूप इंटरेस्टिंग असेल. मित्रांनो, पहिला जो हॅक आहे सोशल मीडिया ॲडिक्शन ब्रेक करण्यासाठी तो म्हणजे रिड्यूस द व्हिजिबिलिटी. म्हणजेच असं काहीतरी करा ज्याने तुम्हाला ते ॲप्स दिसणार नाहीत. म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्ही ते ॲप हाईड करू शकता. आता अनइन्स्टॉल नका करू, कारण की इन्स्टॉल करण्याला किती वेळ लागतो आजकाल, 1-2 मिनटं लागतात. आजकाल 5G पण आलं आहे, ते 1-2 मिनटात तुम्ही इन्स्टॉल करू शकता ते ॲप. सो हाईड करा, त्याला लॉक टाका, त्याला इन्क्रिप्शन करा. म्हणजे होतं काय की तुम्हाला ते ओपन करण्यासाठी टाईम लागतो आणि तुम्हाला ते दिसत नाही. ठीक आहे, आता हे दिसत नाही हे काय इम्पॉर्टंट आहे, याचं एक लॉजिक समजून सांगतो. बघा मित्रांनो, तुम्हाला अनहेल्दी फूड खायचं सोडायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला जंक फूड तुम्ही खाताय, तुम्हाला ते सोडायचं आहे, तुमचं वजन वाढतंय. पण बघा, जर ते अन्न तुमच्या समोर असेल तर तुम्हाला विचार येईल की ते चला खाऊ वाटते, खातो थोडंसं खातो, काय होणार. पण जर तुमच्या समोरच नसेल तर तुम्हाला जो विचार 10 वेळा यायचा आहे तो समजा दिवसातून एकदा येऊ शकतो, 2दा येऊ शकतो. बरोबर. समजा एखादी गोष्ट आपल्या समोरच नाही आहे, ती आपल्याला दिसतच नाही, तर त्याबद्दल आपण किती वेळा विचार करतो? 1 ते 2 वेळा. पण ती दिसते आपल्याला समोर, कायम आपल्या समोर येतं. आपण त्याच्याबद्दल किती वेळा विचार करतो? 10 ते 15 वेळा. म्हणजे मी एक्झाम्पल देऊ राहिलो, खूप वेळा विचार करतो. बरोबर. सो तसंच आहे, जेव्हा तुम्ही फोन ओपन करता, तुमच्या फोनमध्ये तुम्हाला सोशल मीडिया आयकॉन असे दिसत आहेत. आता दिसत आहे म्हटलं विचारता येणार की कुणी फॉलो केलं आहे, कुणी सबस्क्राईब केलं आहे, समजा चॅनल वगैरे असेल, कुणी काय केलं आहे, तर बघू वाटते, असं वाटतंय की चला बघू नये यार, कुणी काय फोटो टाकले. ती माझी फ्रेंड आहे, तिने काय फोटो टाकला असेल, तो माझा फ्रेंड आहे, त्याने काय फोटो टाकला असेल, लाईक केलं का नाही, मी काल सकाळी फोटो टाकला होता. हे सगळे विचार येतात. बरोबर. आणि मग ते फोटो पाहण्यात आपण रील्स बघायला लागतो, शॉर्ट्स बघायला लागतो, अशा खूप साऱ्या गोष्टी होतात आणि आपला टाईम आरामात वेस्ट होऊन जातो, जो की तुम्ही चांगल्या ठिकाणी यूज करू शकता. सो लॉजिक हेच आहे, जर ते ॲप्स तुम्हाला दिसणार नाही त्याच्याबद्दल कमी विचार येतील. कमी विचार आले म्हणजे कमी वेळा ओपन कराल, कमी वेळा ओपन केलं म्हणजे कमी टाईम वेस्ट होईल आणि तुमचं ॲडिक्शन ब्रेक होण्यासाठी सर्वात जास्त हेल्प भेटेल. आणि याचं दुसरं एक लॉजिक आहे, ते म्हणजे तुमचे एफर्ट्स वाढतील. जेव्हा तुम्ही हाईड करशाल आणि त्याला लॉक करशाल, तुम्हाला काय करावं लागेल? हाईड ॲप्स ओपन करण्यासाठी लॉक टाकावं लागतील. त्याच्यानंतर परत ॲपला जर लॉक टाकलं तर ते पण ओपन करावं लागेल. सो याच्यात एफर्ट्स असतात. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, माणूस त्या गोष्टी अवॉइड करतो ज्याच्यात एफर्ट्स असतात. म्हणून आपण अभ्यासाला कायम अवॉइड करतो, अभ्यासापासून कायम लांब पडतो, कारण त्याच्यात एफर्ट्स आहे. डोकं लावायचे, डोक्याला ताण भेटानं डोकं म्हणतो नको यार, मला नाही करायचं आहे. असं असतं. सोशल मीडिया काय टाईमपास आहे, फक्त उचकायचं, एक बटनाने तुमचं एक बोट असं वर फिरवलं का लगेच तुम्हाला दुसरा व्हिडिओ दिसते. काय एफर्ट आहे त्याच्यात? काहीच नाही. खूप सोपं आहे आणि मजा पण भेटू राहिली, म्हणून तुम्हाला त्याचं ॲडिक्शन लागतं. आता दुसरा जो हॅक आहे तो म्हणजे फॉलो थॉट लीडर्स. म्हणजे अशा लोकांना फॉलो करा की जे काहीतरी तुम्हाला शिकवतात. समजा माझं एक्झाम्पल घेऊन चाला, मी तुम्हाला काहीतरी शिकवतोय, बरोबर. आता हे शिकण्यासाठी तुम्हाला डोकं लावायला लागतंय, बरोबर. सो अशाच लोकांना तुम्ही फॉलो करा जे तुम्हाला काहीतरी शिकवताय, सायन्स शिकवताय, काहीतरी टेक्नॉलॉजीबद्दल शिकवताय, काहीतरी असं शिकवताय जे तुमच्या लाईफमध्ये युजफुल असेल. बघा, पहिल्या हॅकच्या शेवटला मी एक सांगितलं होतं की तुम्हाला एफर्ट कमी लागतं, म्हणून तुम्ही सोशल मीडिया जास्त यूज करता, बरोबर. आणि मी म्हटलं होतं की अभ्यासापासून आपण दुर्लक्ष का करतो, कारण त्याच्यात एफर्ट जास्त लागतं, त्याच्यात मेहनत करावं लागते. सो तसंच जेव्हा तुम्ही सोशल मीडिया ओपन करशाल, ठीक आहे, आता ओपन केलं त्यानंतर तुम्हाला काय दिसतंय की सगळे काहीतरी तुम्हाला शिकवत आहे. एंटरटेनमेंट नाही आहे, कॉमेडी नाही भेटत आहे तुम्हाला, कोणते काहीतरी शिकवत आहे. मग शिकण्यासाठी तुम्हाला डोकं लावावं लागणार, बरोबर. समजून घ्यावं लागणार की तो काय बोलतोय. सो तो काय बोलतोय हे समजून घेण्यासाठी तुम्हाला डोकं लावावं लागते, म्हणजे तुम्हाला एफर्ट करावं लागते. मग तुम्ही काय करशाल, जिथं तुम्ही सोशल मीडिया 1 तास यूज करता तिथं 15 मिनटं, अर्धा तास यूज करशाल आणि म्हणशाल बास झाला, आज पुरतं बास झाला, मी एवढं शिकलो, आता खूप आहे. ठीक आहे, असंच तुम्ही करता दरवेळेस. जेव्हा आपण अभ्यास करायला जातो तेव्हा असंच करतो ना. यूट्यूबला सुद्धा जेव्हा एज्युकेशनल व्हिडिओ बघायला जातो तेव्हा आपण काय म्हणतो, एक व्हिडिओ बघितला यार, खूप झालेलं, लई वेळ शिकलो, आता बास ठेवून देतो, बरोबर. सो असंच होईल जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर अशा लोकांना फॉलो करशाल. तुमची जी होम फीड आहे ती अशा प्रकारे डिझाईन करशाल की त्यावर तुम्हाला कॉमेडी, एंटरटेनमेंट बघायला भेटणार नाही आणि तुम्हाला जे शिकवणारे काहीतरी लोक आहेत, जे तुम्हाला काहीतरी युजफुल शिकवतात लाईफमध्ये, त्यांना बघायला भेटेल. सो तुम्ही
ती सोशल मीडिया लवकर एक्झिट करशाल. सो मित्रांनो, हे दोन्ही हॅक तुम्ही सायमल्टेनियसली म्हणजे एका मागोमागे एक यूज केले ना तर खूप जास्त बेनिफिट आहे. आता बघा, एक सिनेरिओ घेऊन चालू ज्याच्यात तुम्ही दोन्ही हॅक यूज केले. आता कसं, आता मी गेलो, मला सोशल मीडिया बघायची, ठीक आहे, मला विचार आला, दिसत नाही आहे मला, पण तरी मला विचार येऊ शकतो ना, विचार आला की मला चल बघायचं आहे की कोणी लाईक केलं आहे किंवा कोणी काय केलं आहे किंवा कोणी काय रील टाकली, मला बघायचं आहे. आता मला बघायचं म्हटलं काय करावं लागणार, मला पहिल्यांदा हाईड ॲप्स कुठे ते शोधावं लागणार. म्हणजे हाईड ॲप्स मला माहीत असतं पण ओपन करावं लागणार. सो तिथे जाऊन थोडा एफर्ट वाढला माझा. परत माझ्या इंस्टाग्रामला किंवा जे काही सोशल मीडिया ॲप्स आहे त्यांना लॉक आहे, आता ते लॉक पण टाकावं लागणार. ठीक आहे, हा दुसरा एफर्ट वाढला. लॉक टाकलं, पण माझ्या ब्रेनला काय वाटतं, दरवेळची सवय काय त्याची, काहीतरी एंटरटेनिंग भेटेल, काहीतरी मजेदार पाहायला भेटेल. स्ट्रेस आला आहे किंवा बोर झालं आहे, मला काहीतरी एंटरटेनिंग मजेदार पाहायला भेटेल. पण त्याच्या जागी मला काय पाहायला भेटलं, एज्युकेशनल व्हिडिओज. कोणतरी काहीतरी येऊन शिकवते, जसं माझ्यासारखंच कोणतरी येऊन काहीतरी शिकवतं आहे. आता शिकवतं आहे तर मी थोड्या वेळ बघणार, कारण की शिकवण्याची पद्धत पण थोडी इंटरेस्टिंग असते. बघणार 15-20 मिनटं आणि मग म्हणणार यार भारी वाटते. यात शिकल्यानंतरसुद्धा आपल्याला काहीतरी भारी वाटतं, मग ते पण मला वाटणार. बरोबर, आता मी अर्धा तासाने सोशल मीडिया बंद करून टाकला. सो किती वेळ मी वापरला, फक्त अर्धा तास. ज्या ठिकाणी मी 2-4 तास घालवत होतो त्या ठिकाणी मी अर्धाच तास वापरला. मी अर्धा तासात शिकलो पण आणि सोशल मीडियाचं ॲडिक्शन पण ब्रेक झालं. सो यासाठी या दोन्ही स्टेप्स एका पाठोपाठ एक फॉलो करा, नक्की यूज करा. बघा, सोशल मीडिया ॲडिक्शन ब्रेक करणं खूप जास्त सोपं होईल. बघा, सोशल मीडिया तुमचा शत्रू नाही आहे, सोशल मीडिया काही राक्षस वगैरे नाही आहे. सोशल मीडियाचा यूज खूप चांगला आहे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर केला तर. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की या व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकलात. म्हणजे तुम्ही जेव्हा सांगता ना तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये ते रिकॉल होतं, तुम्हाला आठवणीत राहण्यासाठी जास्त फायदा भेटतो. सो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा, की खूप सारे व्हिडिओज टेक्नॉलॉजीबद्दल, त्यानंतर बुक्सच्या समरीजबद्दल खूप सारे व्हिडिओज बघायला भेटणार आहे. सो सबस्क्राईब नक्की करा.